कमळादेवींची दिनचर्या रोज सूर्यप्रकाश पडण्यापूर्वीच सुरू होत असे. त्या एक सामान्य ग्रामीण महिला होत्या. त्यांचे वय आता 60च्या पलीकडे गेले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या, हातावर श्रमाच्या रेषा आणि डोळ्यात आयुष्याची शिणवट. त्यांचे गाव हरिपूर उत्तर भारताच्या एका छोट्याशा कोपऱ्यात वसलेले होते, जिथे चारही बाजूस हिरवळीची शेती पसरलेली. गव्हाच्या ओंब्या हवेत डुलत, सरसोंची फुले दूरपर्यंत पिवळी झाळाळत आणि दूरच्या क्षितिजावर कडुनिंबांच्या झाडाची सावली. गावाच्या वाटा कच्च्या होत्या. घरे मातीची बांधलेली असून सकाळी कोंबड्यांच्या आवाजाने संपूर्ण गाव जागा होत असे. कमळादेवीचे घर गावाच्या मध्यभागी होते. जुने मातीचे घर, भिंती माती आणि शेणाने लपलेल्या. छपरावर कौलं, ज्यातून पावसाळ्यात पाणी टपकत असे. घराच्या अंगणात एक तुळशीचे रोपटे होते, ज्याची पाने त्या प्रत्येक सकाळी तोडून पूजा करत आणि त्याच्या भोवती गाईच्या शेणाच्या बनवलेल्या गौरी सुकवत राहत. त्यांचे पती रामलाल एक सामान्य शेतकरी होते, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात नांगर चालवून, पेरणी करून, पिकाची कापणी करून परिश्रम घेत. दोघांचे आयुष्य साधेपणाने भरलेले होते. शेतीवाडी, गाय म्हशींचे पालन आणि घराच्या छोट्या मोठ्या आनंदाच्या गोष्टी. कमळादेवीच्या आयुष्यात मोठमोठे आनंद फारसे नव्हते, पण एक गहन समाधान होते, जे गावाच्या मातीशी जोडलेले वाटे. त्यांचा एकुलता एक मुलगा अमित लहानपणापासूनच हुशार आणि तरतरीत होता. गावातल्या छोट्याशा शाळेत तो नेहमी प्रथम येत असे आणि संध्याकाळी आईबरोबर शेतात मदत करीत असे. पाणी घालत असे, गवत कापत असे. कमळादेवीला आजही आठवते की अमित लहान होता तेव्हा त्याला मांडीवर घेऊन रामायण महाभारतातल्या कथा सांगत. रामाच्या मर्यादा, कृष्णाच्या लीला. त्या नेहमी त्याला प्रेमाने म्हणत, बाळा, मेहनत कर, चांगला माणूस बन, मोठा माणूस हो. रामलालही हेच स्वप्न होतं. शेतात घाम गाळत असताना रामलाल विचार करत की मुलगा डॉक्टर होईल, गावाचे नाव रोशन करेल. पण दैवाने एक दिवस सगळेच बदलून टाकले. 1 वर्षापूर्वी रामलाल शेतात काम करत होते. ऊन तीव्र होते. ते नांगर चालवत होते. अचानकच छातीत तीव्र वेदना झाली आणि ते कोसळूनच पडले. शेजारी धावून आले, पण गावचे वैद्यबुवा यायला आणि एवढ्या वेळात रामलाल यांनी या जगाचा निरोप घेतला. कमळादेवीचे जग उद्ध्वस्त झाले. ते दिवस रात्र अंगणात बसून तुळशीचे रोपटे बघत रडत असायच्या, पण मुलासाठी स्वतःला सावरत होत्या. अमित त्यावेळी शहरात MBBSचे शिक्षण घेत होता. त्याने फोनवरून आईला सांत्वन दिले. आई, तू आता एकटी राहणार नाहीस. मी शिक्षण पूर्ण करताच तुला शहरात घेऊन येतो. अमित आता एक यशस्वी डॉक्टर बनला होता. दिल्लीतील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात तो वरिष्ठ डॉक्टर होता, जिथे श्रीमंत रुग्ण उपचारासाठी येत. व्यापारी, नेते, चित्रपट तारे. त्याची पत्नी नेहा एक उच्चभ्रू समाजातील महिला होती. तिचे आई वडील दिल्लीचे श्रीमंत व्यापारी होते. नेहाला शहराची चमकधमक खूप आवडायची. महागडे डिझायनर कपडे, शनिवारी रविवारच्या पार्ट्या, जिम आणि सोशल क्लबच्या बैठका. अमित आणि नेहाचे घर दिल्लीतील भव्य भागात पंचशील पार्कमध्ये होते. एक मोठा विलासी फ्लॅट, जिथे प्रत्येक खोलीत AC होते. स्वयंपाकघरात आधुनिक फिटिंग्स आणि बाल्कनीतून हिरव्या उद्यानाचा देखावा. त्यांचा मुलगा बंटी आता किशोरवयात असून एका महागड्या खाजगी शाळेत शिकत होता, जिथे शुल्क लाखो रुपयात होते आणि मित्र सगळे श्रीमंत घराण्यातील. जेव्हा अमितने आईला शहरात आणले, तेव्हा सुरुवातीला सगळे काही ठीक वाटत होते. कमळादेवीला फ्लॅटच्या एका कोपऱ्यात एक छोटीशी खोली देण्यात आली होती, जिथे त्यांनी आपली तुळशीची माळ, रामलालची जुनी छायाचित्रे आणि गावाहून आणलेल्या काही आठवणी सजवल्या होत्या. त्या सकाळी उठून पूजा करत, चहा तयार करत आणि कुटुंबासाठी काही ग्रामीण पदार्थ शिजवत. पण लवकरच घरात तेढ सुरू झाली. नेहाला कमळादेवींचे राहणे अजिबात रुचले नाही. कमळादेवींचा डावा डोळा कृत्रिम होता. तो कसा हे रहस्य अजूनही कुटुंबाला माहितीच नव्हते. पण नेहाला सासूची ही अपूर्णता सोसायटीत बदनामीचे कारण वाटत असे. तुझी आई गाववाली आहे. तिच्या साड्या जुन्या, भाषा गावरान, जेवणात इतके तेल, सगळंच कालबाह्य आहे. नेहा रोज अमितकडे तक्रार करीत. बंटी सुद्धा आजीला टोमणे मारे. एक दिवस शाळेतून येऊन बंटी म्हणाला, आजी, तू सोफ्यावर बसू नकोस ना. माझे मित्र येत आहेत. ते तुला बघून हसतील. म्हणतील की माझी आजी तर गावाहून आलेली दिसते. गावंढळ कुठली. एक डोळा तुझा किती घाण दिसतो. मला सगळे मित्र चिडवतील. कमळादेवींनी हसत हसत उत्तर दिले,
बाळा, मी तर फक्त थोडीशी जागा घेते. अरे, तुझ्याबरोबर बसून टीव्ही बघायचा आहे. पण बंटी रागाने ओरडला, नाही, तू घाऊंडळ आहेस. तुझा तो एक डोळाही विचित्र आहे. त्यांचे बोलणे ऐकून नेहा आतून आली. हातात कॉफीचा मग होता आणि आईला म्हणाली, आई, तुम्ही तुमच्या खोलीत जा. आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला प्रतिष्ठेची खूप काळजी घ्यावी लागते. कमळादेवी शांतपणे आपल्या छोट्याशा खोलीत गेल्या. खोली स्वच्छ सुव्यवस्थित होती. भिंती पांढऱ्या रंगाच्या, पण तिथे एक गहन एकटेपणा होता जो भिंतीमधूनच टपकत असल्यासारखे वाटेल. त्या तासनतास भिंतीकडे टक लावून बसत, जुन्या आठवणीत बुडून जात. गावातल्या संध्याकाळ, शेजारच्यांच्या गप्पा, शेतातील हवा, बाहेर येऊन लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसल्या तरी किमान कुटुंबियांचे चेहरे तरी बघत. बंटीचा खोडकरपणा, नेहाचे हसू, अमितचे थकलेले हास्य, मन काहीसे रमायचे. पण नेहा आणि बंटीला हे अजिबात आवडत नसे. अमित सगळे पाहत ऐकत असे, पण मौन राहत. त्याला माहीत होते की आईच्या बाजूने बोलले तर नेहा नाराज होईल. नेहा अनेकदा अमितला धमकी देत असे, जर तू तुझ्या आईच्या बाजूने बोलला तर मी पोलिसात तक्रार करीन की तू मला आणि बंटीला मारहाण करतोस. माझ्या वडिलांचे कनेक्शन्स आहेत. तुझी नोकरी आणि प्रतिष्ठा दोन्ही एक दिवस जाईल. अमित घाबरला. त्याची वैद्यकीय प्रतिष्ठा, रुग्णालयातील नाव सगळे पणाला लागले होते. एके संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर नेहाने अमितला स्पष्ट सांगितले, परवा माझ्या जवळच्या मैत्रिणी पार्टीला येणार आहेत. सगळ्या उच्चवर्गीय कुटुंबातील, विदेश फिरलेल्या आहेत. तुझी आई इथे बसून आपल्या गावातल्या कथा सांगतील. मला लाज वाटेल. त्यांना परत गावी पाठवून दे किंवा एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात ठेवून दे. अमितने विरोध केला. म्हणाला, नेहा, तुझा आवाज आईला ऐकायला जाईल. जरा हळू बोल. आणि हे चुकीचे आहे. आईने आपल्यासाठी सर्व काही त्याग केले आहे. आपले नातलग काय म्हणतील? मी डॉक्टर आहे, लोकांचा उपचार करतो आणि आपल्या आईची काळजी घेऊ शकत नाही? नेहाचे डोळे रागाने लाल झाले. म्हणाली, एकतर त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेव, नाहीतर मी स्वतःला इजा करून पोलीस स्टेशनला जाईन आणि म्हणेन की तू मला मारहाण करतोस. बघू कोण तुला वाचवतं. नेहा कायम हीच त्याला धमकी द्यायची. या धमकीने त्या दिवशी अमित रात्रभर झोपू शकला नाही. विचार करत राहिला. तो आईला सोडू इच्छित नव्हता, पण नेहाचा हट्ट आणि भीतीने मजबूर झाला. अचानक त्याच्या मनात एक कल्पना उभी राहिली की आपल्या रुग्णालयातच आईला ठेवू का? किमान तिची काळजी तरी तिथे घेतली जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आईला त्यांच्या छोट्याशा बॅगसोबत रुग्णालयात घेऊन गेला आणि त्यांना म्हणाला, आई, इथे काही दिवस राहा. मी नेहाशी काही बोलणी करून घेतो. सगळं ठीक होईल. तू काळजी करू नकोस. तो खोटं बोलला. कमळादेवींना सगळं काही समजत होतं. मुलाची मजबुरी, सुनेचा राग, पण त्या शांत राहिल्या. अश्रू गिळले. अमितचा स्वतःचा मोठा खाजगी दवाखाना होता. दिल्लीच्या गर्दी भरल्या भागात. बाहेर रहदारीचे आवाज, आत रुग्णांची गर्दी. कमळादेवींना एका खाजगी वॉर्डमध्ये नेण्यात आले. खोली स्वच्छ होती. पांढऱ्या चादरी, एसीची थंडी, पण हॉस्पिटलच्या तीक्ष्ण औषधांचा आणि निर्जंतुकीकरण करणाऱ्या द्रव्यांचा वास त्यांना अस्वस्थ करीत होता. त्या पलंगावर पडून तुळशीची माळ जपत आणि विचार करत, देवा, ही सुद्धा तुझी इच्छा आहे. वॉर्डबॉय जेवण आणि तसे पातळ वरण, एखादी सुकी भाजी, चपाती, पातळ सूप, शेवटी ते रुग्णाचं अन्न. कमळादेवी खात होत्या, पण चव काही येत नव्हती. मन गावाच्या भाकरी भाजीची आठवण करीत होतं. दिवसभर नर्स येत जात, डॉक्टर फेरी घालत, पण बोलायला कोणी आपलं नव्हतं. एकटेपणा इतका वाढला की रात्री मोठ्या वाटू लागल्या. झोप येत नव्हती. त्या खिडकीतून बाहेर बघत दिल्लीच्या उंच इमारती, वेगवान गाड्या आणि विचार करायच्या. गावाला तरी संध्याकाळी अंगणात बसायचे, शेजारच्यांशी गप्पा मारायचे. इथं कोण आहे? काही दिवसानंतर दिल्लीत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. डासांपासून पसरणारा आजार. रुग्णालये रुग्णांनी भरू लागले. खाजगी वॉर्ड महाग होते. दररोज 7,000 रुपये भाडे. अमितला वाटलं, पैसा व्यर्थ खर्च होतोय. आईला सामान्य वॉर्डमध्ये नेऊन टाकू. आता कमळादेवी रुग्णांच्या मध्यात होत्या. सगळीकडे कण्हाईचे आवाज, ऑक्सिजनची सिस्टीम, डॉक्टर नर्सची धावपळ. त्यांना स्वतःला विचित्र वाटू लागलं. मी तर पूर्णतः निरोगी आहे, मग इथे का पडले? पण त्या शांत राहिल्या. अमितची मजबुरी त्या समजत होत्या. नंतर वॉर्डही भरला. जागा अपुरी पडली म्हणून त्यांना हॉलमध्ये नेऊन ठेवलं. प्रतीक्षा कक्षात खुर्च्यांच्या रांगा, जिथे रुग्ण आणि त्यांची सोबती वाट बघत बसतात. कमळादेवी एका खुर्चीवर बसून राहत, हातात माळ घेऊन अश्रू रखत.
सगळीकडे आजारी माणसांचे कणायचे आवाज, वास, एसीची थंड हवा. त्या विचार करत, हे माझं नशीब आहे, कदाचित मागच्या जन्माचे कर्म. अमित आता स्वतःही अस्वस्थ होता, कारण हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये गप्पा सुरू झाल्या होत्या. डॉक्टर साहेबांची आई इथे का ठेवली आहे? काही आजार सुद्धा त्यांना नाही. मग अमितला लाज वाटू लागली. त्याने ठरवले की आईला गावीच परत पाठवायचे. किमान तिथे तरी तिला शांती मिळेल आणि मला इथे. पुढच्या रविवारी तो आईला गाडीत बसून हरिपूरला गेला. मार्ग लांबचा होता. महामार्गावर वेगवान गती, मग गावचे कच्चे रस्ते. दोघेही मौन होते. फक्त गाडीचा आवाज आणि बाहेरच्या झाडांचा पुढे सरकता देखावा. गावात पोहोचता शेजारी जमा झाले. अरे कमळा, परत आलीस? शहर कसं वाटलं? रजनी काकी, जी कमळादेवींच्या वयाच्या होत्या आणि त्यांच्या जवळच्या मैत्रीण होत्या, त्या लगेच चहा घेऊन आल्या. गरम गरम आल्याचा चहा. अमितने खोटं बोललं. आईला गावाची खूप आठवण येऊ लागली होती. काही दिवस इथे राहील, शुद्ध हवा घेईल. रजनी काकींना सगळं काही समजलं. त्यांनी कमळादेवींच्या डोळ्यातील वेदना पाहिल्या, पण काहीच बोलल्या नाहीत. फक्त कमळादेवीचा हात आपल्या हातात घेऊन दाबला. अमितने आईला 10,000 रुपये दिले. म्हणाला, आई, हे घे पैसे, घरचा खर्च चालवायला. मी दर महिन्याला येत राहीन किंवा पैसे पाठवत राहीन. मग तो गाडी सुरू करून शहराकडे परत निघाला. कमळादेवी जुन्या घरात एकट्या राहिल्या. भिंती तशाच होत्या, अंगण तेच होते, तुळशीचे रोप तेच होते, पण गावातल्या हवेत, शेजारच्यांच्या हसण्यात एक शांती होती, जी शहरातील विलासी फ्लॅटमध्ये कधीच मिळाली नव्हती. हरिपूर गावात कमळादेवींचे जुने घर पुन्हा उघडले तेव्हा असं वाटलं की वेळ थांबल्यासारखा झाला आहे. भिंती त्या मातीच्या होत्या, ज्यावर वर्षानुवर्षाच्या ऊन पावसाचे ठसे स्पष्ट दिसत होते. अंगणातील तुळशीचे रोप अजूनही हिरवं भरभरीत दिसत होते, जणू तेही वाट पाहत होते. पण छपरावरील अनेक कौलं खराब झाले होते. पावसाळ्यात पाणी टपकत असे. दाराच्या लाकडी चौकटीवर धुळीचा जाड थर जमला होता आणि आतील जमीन भुसभुशीत झाली होती. अमितने आईला सोडले आणि गाडी घेऊन शहरात परत गेला होता. पण गावकऱ्यांचे हृदय मोठे आणि उबदार होते. शेजारच्या रजनी काकी सर्वात आधी धावत आल्या. त्यांच्या हातात 2 ग्लास भरून गरमागरम आल्याचा चहा आणि एका स्टीलच्या ताटलीत गरम भाकरी आणि बटाटा फ्लॉवरची भाजी होती. मागोमाग गावातील आणखी काही स्त्रिया आणि मुलेही आले. सगळ्यांनी काहीही न बोलता कामाला सुरुवात केली. झाडून झाले, पोछा झाला, अंगण सारवले गेले, जुनी भांडी धुवून स्वच्छ केली गेली. कमळादेवी उभ्या राहून सर्व बघत राहिल्या. त्यांचा एक डोळा ओला होता, पण चेहऱ्यावर हलकसं स्मित. रजनी काकींनी कमळादेवींच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या, कमळा, आता तू एकटी नाहीस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत ना? कमळादेवींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्या संध्याकाळी गावात जणू छोटासा उत्सवच सुरू होता. लोक येत, कुशलता विचारत, जुन्या आठवणी काढत आणि जाताना आशीर्वाद देत. ईश्वर तुम्हाला सुखी ठेव, तुमचा मुलगा लवकर येईल. पहिले काही दिवस खरोखरच चांगले गेले. कमळादेवींनी हळूहळू घर पुन्हा व्यवस्थित केले. जुन्या लाकडी पेटीतून गाद्या, छत्री काढल्या. भिंतीवर पती रामलालचा फिका पडलेला फोटो पुन्हा लावला आणि तुळशीसमोर तेलाचा एक छोटा दिवा लावला. कमळादेवी सकाळी उठून अंगणात बसत, चहाचा घोट घेत आणि शेजारच्यांशी गप्पा मारत. रजनी काकी रोज सकाळी किंवा संध्याकाळी नक्की येत. कधी घरची भाजी आणत, कधी ताज्या दुधाची छोटी बाटली. तुझा मुलगा अमित मोठा डॉक्टर आहे, बघ लवकरच येऊन तुला घेऊन जाईन, काळजी करू नकोस, त्या धीर देत म्हणायच्या. कमळादेवी हसून म्हणत, हो रजनी, अमित खूप व्यस्त राहतो ग बिचारा. रुग्णांची रांग लागलेली असते त्याच्या दवाखान्यात. पण मनात त्यांना चांगले माहीत होते की अमितने दिलेले 10,000 रुपये फार दिवस टिकणार नाहीत. महागाई आकाशाला भिडली होती. गावातल्या छोट्या दुकानात ज्वारी 40 रुपये किलो झाली होती, तुरीची डाळ 100 रुपयांपेक्षा जास्त आणि म्हशीचे दूध 60 रुपये लिटर. तेल, मीठ, चहा पाणी सगळंच महाग. पहिल्या महिन्याच्या 10 तारखेला मनी ऑर्डर आली, 5,000 रुपये. कमळादेवी पोस्ट ऑफिसात पायी गेल्या, सही केली, पैसे घेतले आणि मनात हलकीशी आनंदाची लाट आली. त्या पैशातून त्यांनी रेशन खरेदी केले. 20 किलो पीठ, 10 किलो तांदूळ, 2 किलो डाळ, 1 लिटर तेल आणि काही कांदे, टोमॅटो, बटाटे. दूधवाल्याची मागच्या महिन्याची थोडीशी बाकीही भरून दिली. घरात पुन्हा चूल पेटली. त्या सकाळी सकाळी 2 भाकरी करत, डाळ शिजवत आणि थोडीशी भाजी करत.
दुपारी थोडी विश्रांती घेत संध्याकाळी तुळशीची माळ जपत आणि रामलालच्या फोटोसमोर बसून गप्पा मारत रात्री साधे जेवून झोपून जात. आयुष्य पुन्हा जागेवर येताना दिसत होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यातही मनी ऑर्डर वेळेवर आली. दरवेळी 5,000 रुपये. कमळादेवींना वाटले की सगळं ठीक होईल. त्या शेजारच्या मुलांना कधी 2-4 बिस्किटे देत, कधी एखाद्या गरीबाला थोडं पीठ कर्जाऊ देत. गावकरी पाठीमागे म्हणत, डॉक्टर साहेबांची आई खूप चांगली आणि दयाळू आहे बरं का. पण 4थ्या महिन्यात मनी ऑर्डर आलीच नाही. कमळादेवी रोज सकाळी पोस्टमनची वाट बघू लागल्या. पोस्टमन सायकलवर आता इतरांची पत्रे आणि मनी ऑर्डर वाटत, पण त्यांच्या नावाचं काहीच नसे. त्या घरी परतत आणि स्वतःला समजावत, कदाचित बँकेला उशीर झाला असेल, पुढच्या आठवड्यात नक्की येईल. पण पुढचा आठवडाही गेला, मग संपूर्ण महिनाच. आता हातातले उरलेले पैसे झपाट्याने संपू लागले. आधी दूधवाल्याकडून उधार घेतलं, मग रेशनच्या दुकानातून. दुकानदार सुरुवातीला हसून द्यायचा, माई, डॉक्टर साहेबांनी पैसे पाठवले की द्या, काळजी करू नका. पण जसजसे दिवस जाऊ लागले त्यांचं हसू कमी होत गेलं आणि आवाजात येऊ लागला, माई, मागल्या महिन्याचे 700 रुपये बाकी आहेत, कधी देणार? कमळादेवी हसून म्हणत, बाळा, थोडी वाट बघ रे, जणू तुझ्याच आजीला मदत करतोय असं समज. हे ऐकल्यानंतर दुकानदार शांत होई, पण कमळादेवींना आतून गहन लाज वाटे. एका मोठ्या डॉक्टरची आई उधार मागते. घरातील धान्याचे डबे हळूहळू रिकामे होऊ लागले. आधी डाळीचा डबा संपला, मग तांदूळ, शेवटी फक्त पीठ शिल्लक राहिले. कमळादेवींनी विचार केला, रोज डाळ तांदूळाची गरज नाही. मीठ, मिरपूड आणि हिरव्या मिरच्या लावून कोरडी भाकरी आणि काळ्या चहाने काम भागेल. दूध आणायचे बंद केले. आता सकाळच्या चहात दूध घालत नसे, फक्त पाणी, चहापत्ती आणि थोडीशी साखर. भाकरी पातळ पातळ आणि लहान करत, जेणेकरून पीठ जास्त दिवस टिकेल. दुपारी 1 भाकरी, संध्याकाळी 1. कधीतरी जानकी काकी किंवा एखादी शेजारी भाजी देऊन जायच्या, तर थोडीशी सुटका व्हायची. 2-4 भेंडी किंवा वांग्याची भाजी बनवायची. जानकी काकी आणि गावातल्या काही वृद्ध स्त्रिया कधी त्यांच्याकडे बसायला येत, गप्पा चालत. यंदाची पिकं कशी आहेत, पाऊस कधी होणार, गावच्या मंदिरात जत्रेची तयारी. पण कमळादेवी आपलं दुःख कधी सांगत नसत. नेहमी हसून म्हणत, सगळं ठीक आहे जानकी, आम्ही तुम्हाला लवकरच घेऊन जाईन. एके दिवशी भूक इतकी तीव्र झाली की कमळादेवींचं शरीर थरथरू लागलं. त्यांनी पिठाच्या डब्यात हात घातला तर मुठभर पीठ काढायलाही खूप कष्ट पडले. खूप कठीणाईने 2 पातळ भाकरी केल्या. मीठ आणि तिखट छिडकून बाहेरच्या खोलीत बसल्या. तेवढ्यात दारावर हलकासा आवाज आला. एक वृद्ध भिकारी उभा होता. कृश अंग, फाटके कपडे, हातात जुनी पिशवी. अशक्त आवाजात बोलला, माई, भूक लागली, एक भाकरी दे ना. देव तुझ्या मुलाला दीर्घायुष्य देव, मोठा माणूस करो. कमळादेवी भाकरी खाणार होत्या, पण भिकाऱ्याची ही दुवा ऐकून त्यांचा विचारच बदलला. मनात विचार उसळला, एका भाकरीच्या बदल्यात मुलाचं दीर्घायुष्य आणि सुख, हा व्यापार खूप स्वस्त आहे. त्यांनी हसत हसत संपूर्ण 1 भाकरी भिकाऱ्याला दिली. भिकारी आशीर्वाद देत निघून गेला. कमळादेवी अंगणात उरलेली 1 भाकरी खायला बसल्या, तेवढ्यात अंगणात एक रस्त्यावरचा कुत्रा येऊन त्यांच्या पायाशी बसला. मोठमोठ्या भूकबळी डोळ्यांनी शेपटी हलवत बघू लागला. कमळादेवींचं हृदय पाघळलं. त्यांनी भाकरीचा अर्धा भाग कुत्र्यासमोर ठेवला. कुत्रा आनंदाने शेपटी हलवत खाऊ लागला. कमळादेवींनी उरलेली अर्धी भाकरी पाण्यासोबत गिळली आणि विचार केला, जाऊ दे, पोट तरी भरलं, देवाची कृपाच म्हणायची. पण दुसऱ्या दिवशी तोच कठीण प्रसंग. घरात काही शिल्लक नव्हतं. पीठ संपलं, डाळ संपली, तांदूळ संपलं. कमळादेवींना विचार आला, दुकानदाराकडून पुन्हा उधार मागून घ्यावं. पण मनाने कठोरपणे नकार दिला. मागचे पैसेही बाकी होते. जर दुकानदार पुन्हा जोर देत मागेल तर काय उत्तर द्यायचं? त्या खाटेवर पडल्या. रिकाम्या पोटात भूक मारल्याने होणारी जळजळ सहन करत राहिल्या. अनेकदा मनात आलं की जानकीकडून मदत मागावी किंवा गावातल्या एखाद्या घरी भांडी धुण्याचं किंवा झाडू पोछ्याचं काम करून घ्यावं. पण दरवेळी एकच गोष्ट त्यांना थांबवीत असे, मी एका मोठ्या डॉक्टरची आई आहे. गावात माझा मान आहे. लोक आदराने माझ्याशी बोलतात. जर मी मजुरी करायला लागले तर लोक काय म्हणतील? पाठीमागे हसतील, टोमणे मारतील. त्या पाणी पिऊन भूक दडपण्याचा प्रयत्न करत आणि झोपण्याचा प्रयत्न करत
रात्रभर झोपीत नसे. पोट रिकामे असल्याने स्वप्नातही गरमागरम भाकरी, डाळ आणि भाजी दिसत. जानकी काकी आता गंभीरपणे काळजीत होत्या. त्या रोज यायच्या आणि कमळादेवींचा पिवळा पडलेला चेहरा, आत गेलेले डोळे बघून समजून जायच्या. एके संध्याकाळी त्या आल्या आणि सरळ म्हणाल्या, कमळा, तुझा मुलगा तर म्हणाला होता की दर महिन्याला येईल किंवा पैसे पाठवेल. 6 महिने झाले, एकदाही आला नाही, फोन सुद्धा केला नाही. जर स्वतःच पोर असं असेल तर इतरांकडून काय अपेक्षा करणार? कमळादेवी हसून म्हणाल्या, अमित तसा नाहीये ग जानकी. कोणती तरी मोठी मजबुरी असेल त्याला. मोठं हॉस्पिटल आहे त्याचं. दिवस रात्र रुग्ण असतात. खूप काम असते त्याला. जानकी काकींनी दुःखाने मान हलवली. म्हणाल्या, तुझा मुलगा डॉक्टर आहे, लाखो कमवतो, पण 2 वेळची भाकरी सुद्धा आईला देऊ शकत नाही. मग अशा मुलाचा काय उपयोग? देव कोणाच्या आईलाही असा मुलगा न देव बाई. जानकी काकींचं बोलणं ऐकून कमळादेवींचं हृदय दुखावलं गेलं. पण त्या म्हणाल्या, नाही जानकी, तो माझी खूप काळजी घेतो. फक्त थोडा व्यस्त असेल. लवकर सगळं ठीक होईल. रात्री एकांतात कमळादेवी शांतपणे रडत राहायच्या. त्यांना आठवलं की अमितच्या शिक्षणासाठी त्यांनी किती त्रास सहन केला होता. आपले दागिने विकले होते. स्वतः उपाशी राहून मुलाला दूध फळं खाऊ घातलं होतं. तो अभ्यास करत असताना रात्रभर त्याच्यासोबत जागल्या होत्या. आणि आज तोच मुलगा. पण मग स्वतःला पुन्हा समजवायच्या. कदाचित खरोखरच नेहा किंवा बंटीची काही मजबुरी असेल किंवा हॉस्पिटलमध्ये काही मोठी केस आली असेल. आम्ही तसे करणार नाही. पुढच्या महिन्यात नक्की येईल. या आशेत त्या दिवस काढत राहिल्या. भूक वाढत गेली. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत गेलं. चेहऱ्यावरील सुरकुत्या खोल गेल्या. डोळे कोरडे पडले. हातपाय पातळ झाले. चालताना पाय थरथरत करायचे. पण चेहऱ्यावर नेहमी हलकं स्मित दाखवायच्या. गावकरी आता कुजबूज करू लागले होते. दूधवाला सकाळी जोरजोरात दुधाचे बिल मागू लागला. माई, 900 रुपये झालेत, कधी देणार? कमळादेवी हसून निमूटपणे म्हणाल्या, अरे पोरा, फक्त 2-4 दिवस रे. पण आतून तुटल्या होत्या. आत्मसन्मानाचा चुरचुरा झाला होता. आता घरात खरोखरच काहीही शिल्लक नव्हतं. पिठाचा डबा पूर्णपणे रिकामा. चूल थंड. कमळादेवी बहुतेक वेळा खाटेवर पडलेल्या असायच्या. भुकेनं पोटात मळमळ उठायची. अनेकदा चक्कर यायची. बेशुद्धीसारखं होई. पण उठून पुन्हा पोस्ट ऑफिसची वाट बघत किंवा दूरच्या रस्त्यावर नजर गाठून बसायच्या. कदाचित अमितची गाडी दिसेल. मनात एकच विचार वारंवार येईल, अमित नक्की पैसे पाठवेल किंवा स्वतः येईल. फक्त थोडी आणखी वाट बघू. जानकी काकी आणि गावातल्या काही स्त्रिया आता गंभीर चिंतेत बुडून गेल्या होत्या. त्यांना माहीत होतं की कमळादेवींचे दुःख त्यांच्या हास्याच्या मागे लपलेलं आहे. पण कमळादेवी कोणालाही काहीही सांगत नव्हत्या. त्या विचार करायच्या, माझा मुलगा येईलच, सगळं ठीक होईल. या पातळ आशेच्या दोरीवर त्या जगत होत्या. जेव्हा भूक हळूहळू त्यांचं आयुष्य गिळत होती. हरिपूर गावात दिवस आता कमळादेवींसाठी असहनीय लांब आणि जड झाले होते. सकाळची पहिली किरण जेव्हा मातीच्या भिंतीवर पडे आणि अंगणात हलकी चकाकी पसरे तेव्हा त्या उठत तर होत्या. पण उठायचं कारण झोपेचं संपणं नसून पोटातली जळजळ आणि भुकेची तीव्र मळमळ त्यांना जागा करायची. रिकाम्या पोटाने रात्रभर कूस बदलत राहायच्या. पोटात एक रिकाम्या खड्ड्यासारखी भावना वाटे आणि डोळे उघडताच भुकेची जाणीव आणखी तीव्र आणि असह्य होत असे. त्या हळूहळू उठत, अंगणात जात, मडक्यात पाणी घेऊन तोंड हात धुत, तुळशीच्या रोपट्याला अभिषेक करत, माळेने 2-4 मंत्र जपत आणि मग जुन्या गादीवर बसत. मनात एकच विचार वारंवार फिरत राहायचा, आज पोस्टमन येईल की नाही? आज अमितचे पैसे येतील की नाही? त्या दाराजवळ उभ्या राहून गल्लीकडे टक लावून बघत राहायच्या. दुरून सायकलच्या घंटीचा आवाज यायचा तेव्हा हृदय जोरजोरात धडकू लागायचं. आशा जागायची की कदाचित पोस्टमन असेल. पण तो एखाद्या दुसऱ्या घरासमोर थांबायचा आणि निघून जायचा. कमळादेवी हळूच घरात परत यायच्या, अश्रू गिळत आणि स्वतःला समजावत, अजून तर महिना पूर्णही झाला नाही. अमित व्यस्त असेल, पण नक्की पाठवेल. तो माझा मुलगा आहे, मला विसरू शकत नाही. शरीर आता हळूहळू शिथिल होत चाललं होतं. आधी फक्त भूक लागायची, एक रिकामेपणा जो पाणी पिऊन थोडा शांत व्हायचा. पण आता अशक्तपणाही सोबत घेऊ लागला होता. पायात जडपणा, चालताना डगमगणं, डोक्यात हलकीशी चक्कर आणि डोळ्यांसमोर कधीतरी अंधार पसरायचा.
त्या खाटेवर पडायच्या आणि छपरावरच्या जुन्या काठ्या बघत राहायच्या. त्यावरची कोळ्याची जाळी, तुटलेल्या कौलांच्या मधून दिसणारा निळा आकाश, जुन्या आठवणी मनात डगबगून आल्या. रामलाल बरोबर शेतात नांगर चालवणं, गावाच्या कणसांवर हात फिरवणं, अमितला मांडीवर घेऊन खेळवणं, त्याला कथा सांगणं, त्याच्या शिक्षणासाठी रात्रभर जागणं, स्वतः साधं जेवण करून त्याला दूध फळं खाऊ घालणं. त्या मनात म्हणाल्या, मी कधी कोणाचं बरं वाईट विचार केला नाही, कधी कोणाचा मत्सर केला नाही, मग देवाने मला हे दिवस का दाखवले? हेच माझ्या कर्माचं फळ आहे का? डोळ्यात अश्रू भरून येत, पण त्या ते गिळून टाकत. गावकऱ्यांसमोर रडायचं नव्हतं, त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. जानकी काकी रोज संध्याकाळी येत आणि चेहऱ्याचा पिवळट रंग, खोल गेलेले डोळे बघून समजून जायच्या. म्हणायच्या, कमळा, आज काही खाल्लंस का नाही? असं विचारलं की कमळादेवी हसून म्हणायच्या, हो जानकी, सकाळी चहा पिला होता, बस पोट ठीक वाटत नाही, जेवण पण जात नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जानकी काकी पुन्हा आल्या तेव्हा म्हणाल्या, आज तुझ्यासाठी बटाट्याची भाजी आणि भाकरी घेऊन आले. कमळादेवींनी नकारच दिला, नको जानकी, ठेवून दे. पण जानकीने ऐकलं नाही. जेवणाचं ताट त्यांच्यासमोर ठेवलं. थोडी भाकरी भाजी खाल्ल्यावर त्यांना थोडीशी शांती मिळाली. पोटात उबदारपणा पसरला, पण मनात अपराधीपणाची भावना आली. आता इतरांसमोर हात पसरतोय, जानकीच्या दयेवर जगतोय. रोजच्या रात्री आता भीतीदायक आणि लांबलचक वाटू लागल्या. रिकाम्या पोटाने झोप येत नसे. पोटात जळजळ, डोक्यात दुखणं, शरीरात थंडी. अनेक वेळा त्यांना वाटलं की आता शेवटची वेळ आली आहे. श्वास अडकतोय. त्या तुळशीची माळ हातात घेत अंधारात बसून देवाजवळ प्रार्थना करत, हे प्रभू, एकतर मला तुझ्याकडे बोलवून घे, हे कष्ट सहन करणं कठीण होते, किंवा अमितला सद्बुद्धी दे, त्याला आईची आठवण येऊ दे. पण सकाळी पुन्हा एक छोटीशी आशा जागायची. त्या उठायच्या, दाराजवळ उभ्या राहून पोस्टमनची वाट बघत, किंवा दूरच्या रस्त्यावर नजर गाठून बसायच्या. कदाचित अमितची चमकणारी गाडी दिसेल. एके दिवशी गल्लीत शेणाची जुनी बैलगाडी आली, लाकडी बैलगाडी सारखी, ज्यामध्ये गायीसाठी गावातल्या स्त्रिया घरातून बाकी राहिलेल्या शेळ्या, कडक भाकऱ्या आणून टाकत होत्या. कमळादेवी घराच्या बाहेरील लाकडी फाटक्याजवळ गुडघ्यांवर बसल्या. एक क्षण त्या गाडीतील त्या कडक भाकऱ्यांकडे बघत राहिल्या. काही भाकऱ्या कडांनी काळ्या झालेल्या, काही तुटलेल्या, डोळे ओले होते, घसा दाटून येत होता, पण अश्रू बाहेर येऊ देत नव्हत्या. स्त्रिया भाकऱ्या टाकून हसत बोलत निघून गेल्या. गल्ली सुनसान झाली. कमळादेवींनी इकडं तिकडं बघितलं, कोणीच नव्हतं. फक्त दूर एक कुत्रा बसून बघत होता. भुकेने पाय थरथरत होते, डोके फिरत होतं. त्या हळूहळू डगमगत्या पावलांनी गाडीजवळ गेल्या. हात थरथरत होता, हृदय जोरजोरात धडकत होतं. त्यांनी झटक्यात गाडीत हात घातला आणि हातात आल्या तितक्या भाकऱ्या, 5-6 शिळ्या कडक झालेल्या भाकऱ्या साडीच्या पदरात लपवून घेतल्या. मग त्वरित पावलांनी घराकडे परतल्या. दार आतून बंद केलं, जणू एखादा गुन्हा करत आहे असं वाटलं. घरात एकांतात अंधारलेल्या खोलीत बसून कमळादेवी धडधडून रडू लागल्या. साडीचा पदर उघडला, तो त्या कडक भाकऱ्या बाहेर पडल्या. काहींवर धूळ लागलेली, काही कडांनी तुटलेल्या. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि मनात वादळ उठलं. हे मी काय केलं? गाईंची भाकरी चोरली, आयुष्यभर कोणाचाही एक दाणा घेतला नाही, कोणाकडे मागितलं नाही. आज हे दिवस पाहावे लागत आहे. त्यांना अमितची प्रगती आठवली. दिल्लीतील मोठं हॉस्पिटल, चमकणारी लक्झरी कार, भव्य फ्लॅट, नेहाचे महागडे कपडे. त्याच्यासाठी मी सगळं सहन केलं, माझे दागिने विकले, स्वतः उपाशी राहून त्याला शिकवलं, आणि आज मला गोठ्याच्या गाडीतून भाकरी चोरावी लागते. रडता रडता त्यांना थकवा आला, घसा बसला. बाहेर अंगणात तोच रस्त्यावरचा कुत्रा परत आला होता, भुंकत होता. कमळादेवींनी दार उघडलं, एक भाकरी कुत्र्याला दिली. कुत्रा आनंदाने शेपटी हलवत खाऊ लागला. उरलेल्या भाकऱ्या त्या स्वतः खाऊ लागल्या. सुकलेल्या कडक भाकऱ्या चावणं कठीण होतं, दातात अडकत होत्या. तोंडात चव कडूसारखी, पण भूक इतकी तीव्र होती की चव कुठे लक्षात राहिली नाही. पाण्यासोबत तुकडे तुकडे करून गिळल्या आणि पोटात काहीतरी गेल्यावर समाधान मिळाले. शरीरात थोडी ताकद परत आली, पण मनात स्वतःबद्दल तिरस्कार निर्माण झाला. हा गायींचा हिस्सा होता, पवित्र होता. मी पाप केलं, मोठं पाप केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं. भुकेने पुन्हा मजबूर केलं.
इतकी अशक्तता की उठणंही कठीण. कमळादेवी पुन्हा गाडीजवळ गेल्या आणि काही भाकऱ्या घेऊन आल्या. आता रडणं कमी झालं होतं. फक्त एक रिकामेपणा होता, एक सुन्नपणा. त्या विचार करत, हे किती दिवस चालू शकतं? एखाद्याने बघितलं तर जानकी किंवा एखाद्या शेजारच्याने तर गावात माझं नाक कापलं जाईल, प्रतिष्ठा मातीमोल होईल. त्यांना गावातल्या इतर वृद्धांची आठवण आली. कोणी मुलासोबत शहरात सुखात राहतात, कोणी सुनेबरोबर घरी आरामात. सगळ्यांची मुलं त्यांची सेवा करतात, औषधं आणतात, चांगलं जेवण घालतात. माझ्या नशिबात फक्त एकटेपणा आणि भूकच का? पण मग मनात एक नवीन कल्पना जागी झाली. हळूहळू ती मजबूत होत गेली. किती दिवस मी अमितच्या नावावर जगणार? किती दिवस भूक सहन करणार? किती दिवस बैलगाडीतून भाकरी चोरणार? माझे हात पाय अजून चालतात, एका डोळ्याने अजून चांगलं दिसतं. मी अजून हरलेली नाही. त्या उठून उभ्या राहिल्या. खोलीत तिमतिमणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात गेल्या. डोळ्यात एक नवीन चमक होती, थकलेली पण दृढ. स्वाभिमान आता वेदनेपेक्षा वर उठत होता, भुकेच्या पिढेपेक्षा मजबूत होत होता. त्यांनी मनातच ठरवलं, आता इतरांच्या भरवशावर जगणार नाही, ना अमितच्या ना गावकऱ्यांच्या दयेवर. स्वतःचं आयुष्य स्वतःच सांभाळायचं, स्वतःच्या ताकदीने. नजर जुन्या लोखंडी पेटीवर गेली, जिथे त्यांच्या लग्नाच्या खुणा ठेवलेल्या होत्या. काही जुने दागिने, साड्या, छोटी मोठी बचत. उद्या सगळं बदलणार आहे, त्यांनी स्वतःलाच सांगितलं. आवाजात एक नवीन दृढता होती. त्या रात्री भूक पुन्हा होती, पोटात जळजळ होती, पण आता मनात आशाही होती. स्वतःची बांधलेली आशा, स्वतःच्या ताकदीची आशा. कमळादेवींनी साडीच्या पदराने त्या लोखंडी पेटीवरची धूळ झाडली. हाताने जाळी काढली आणि पेटीचा जुनं कुलूप उघडलं. कुलूप उघडताच जुन्या कापड्यांचा आणि काही वर्षानुवर्षांच्या आठवणींचा एक मधुर वास बाहेर आला. पेटीच्या वरच्या भागात सर्वात वर त्यांची लग्नाची लाल बनारसी साडी ठेवलेली होती, जरी मण्यांनी सजलेली. वर्षानुवर्षे गेली तरीही तिची चमक एवढी फिकी पडली नव्हती. कमळादेवींनी ती हातात घेतली आणि छातीशी लावून धरली. डोळे अश्रूंनी भरून आले, घसा ताटून आला. ही तीच साडी होती जी पाठीवर घेऊन त्या पहिल्यांदा आपल्या सासरी आल्या होत्या. लग्ना अगोदर बस्त्याच्या वेळी रामलालनी बाजारातून स्वतः निवडली होती. हसत हसत म्हणाले होते, कमळा, यात तू परीसारखीच दिसशील. साडीचं चुंबन घेऊन अश्रू पुसत त्यांनी साडीला काळजीपूर्वक एका बाजूला ठेवली आणि पेटीत आणखी खोलवर हात घातला. एक एक करून जुन्या वस्तू बाहेर येऊ लागल्या. जुने ब्लाऊज जे आता लहान पडले होते, अमितच्या बालपणीचे छोटे छोटे कपडे, फोटोज, काही जुनी पुस्तकं जी अमित शाळेत वाचत असे, रामायणाची लहान प्रत आणि मग तळाशी एक छोटी लाल कपडाची पोटली सापडली. कमळादेवींचा हात थांबला, श्वास अडकला. त्यांनी पोटली बाहेर काढली, थरथरत्या हातांनी उघडली. आत होतं त्यांचं मंगळसूत्र, 2 वाट्या असणारी काळ्या मण्यांची बारीक सोन्याची साखळी, जी रामलालनी लग्नाच्या दिवशी मंत्र म्हणताना त्यांच्या गळ्यात घातली होती. मंगळसूत्र बघताच कमळादेवींच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. जणू धरण कोसळलं आहे. त्या ते छातीशी चिटकवून घेऊन खाटवर बसल्या आणि आवाज दाबून रडू लागल्या, जेणेकरून शेजारच्यांना ऐकायला जाऊ नये. हे प्रभू, आयुष्यभर याची लाज राखली. अमितच्या शिक्षणासाठी आईचे सगळे दागिने विकले, कानातले, गळ्यातला हार, बांगड्या, पण हे मंगळसूत्र विकलं नाही. हे अंतिम वेळेसाठी वाचवून ठेवलं होतं. आज हा दिवसही पाहावा लागतोय. त्यांनी रामलालच्या फिक्या पडलेल्या फोटोकडे बघितलं, जी हसत हसत भिंतीवर लटकत होती. अहो, तुमच्याशिवाय सगळं अपूर्णच आहे, पण आता मजबुरी आहे. तुमचा आशीर्वाद सोबत आहे ना? मला ताकद द्या. अश्रू पुसत, नाक ओढत त्यांनी दुसरी छोटी पोटली काढली. त्यात चांदीचे काही जुने दागिने होते. जाड पायल, जे लग्नात रामलालने भेट म्हणून दिली होती. 2 नक्षीदार बांगड्या आणि एक लहान नथ, जी माहेरच्या हुंड्यात मिळाली होती. त्या रात्री त्या अशाच उपाशीपोटी झोपून गेल्या. सकाळी सकाळी सगळं आवरून कमळादेवींनी काल सापडलेले थोडे काही दागिने साडीच्या पदरात काळजीपूर्वक गुंडाळून गाठ मारली. नंतर उठल्या, घराच्या लाकडी दारावर बाहेरून कुलूप लावलं आणि सरळ गावच्या मुख्य बाजाराकडे निघाल्या. मार्ग कच्चा होता, ऊन अजून हलकं होतं, पण पायात एक नवीन ताकद जाणवत होती. वाटेत अनेक शेजारी आणि ओळखीचे लोक भेटले. सगळ्यांनी आश्चर्याने विचारलं, माई, इतक्या सकाळी सकाळी कुठे निघालात? त्या हसून म्हणाल्या, काही नाही, सामान घ्यायला. असंच काही छोटं मोठं काम आहे.
गावच्या सोनाराचे दुकान बाजाराच्या कोपऱ्यात होतं. एक छोटंसं दुकान. बाहेरच्या बोर्डवर लिहिलं होतं, रामप्रसाद ज्वेलर्स. दुकानावर वृद्ध रामप्रसाद होते, सुमारे 70 वर्षांचे, जे कमळादेवींना पहिल्यापासून ओळखत होते. रामलाल सोबत व्यवहार करत होते. कमळादेवी दुकानात गेल्या, साडीच्या पदराशी गाठ खोलली आणि दागिने काउंटरवर ठेवले. रामप्रसाद भाऊ, याची किंमत काय देणार? विकायचे आहेत. रामप्रसादांनी प्रथम मंगळसूत्र हातात घेतलं, चष्मा लावून सूक्ष्मपणे बघितलं, प्रकाशात चमक तपासली. मग लहान तराजूवर वजन केलं. कमळा, मंगळसूत्राचं सोनं शुद्ध आहे, 22 कॅरेट. वजनही चांगलं आहे, सुमारे 10 ग्रॅम. पण चांदीचे दागिने जुनाट झालेत, डिझाईन कालबाह्य झालेली आहे. जास्त किंमत मिळणार नाही बाजारात. नंतर कॅल्क्युलेटरवर हिशोब केला. त्या दिवशीचे सोने चांदीचे भाव बघितले आणि म्हणाले, सगळं मिळून 1 लाख रुपये देऊ शकतो, जास्त नाही, कारण हे वापरलेले आहेत. कमळादेवींचं हृदय जोरजोरात धडकलं. इतके पैसे त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. मनात एक क्षण संकोच आला. मंगळसूत्र विकणं पाप तर नाही ना? पण मग भुकेची आठवण आली. गाडीतील कडक भाकऱ्या आठवल्या. ठीक आहे भाऊ, चालेल मला. रामप्रसादांनी पैसे मोजले. नवीन नोटा कमळादेवींच्या हातात ठेवल्या. कमळादेवींनी पैसे साडीच्या पदरात सुरक्षित बांधले आणि घरी जाऊ लागल्या. वाटेत किराणा दुकानात थांबल्या. 20 किलो पीठ, 10 किलो तांदूळ, 5 किलो डाळ, 2 लिटर तेल, मीठ, मिरची, हळद, ताजी भाजी, बटाटे, कांदे, टोमॅटो, भेंडी आणि 2 लिटर म्हशीचे दूध. बऱ्याच महिन्यानंतर घरात रेशनचा सुगंध आला. पोतं आणि पिशव्या भरल्या. घरी पोहोचल्यावर त्यांनी चूल पेटवली, लाकडं फुलवली. आगीच्या लखलखत्या ज्योती बघून मन प्रसन्न झालं. डाळ उकळली, तांदूळ शिजवलेले, भेंडीची भाजी केली, गरमागरम भाकरी टाकली. पोटभर जेवण झालं. बऱ्याच दिवसानंतर पोटात उबदारपणा आला. शरीरात ताकद परत येत होती. जणू नवीन जीवनाचा ओघ वाहू लागला. जेवण झाल्यावर त्या अंगणातील जुन्या खाटवर बसल्या आणि विचार करू लागल्या, आता काय? हे पैसे काही महिन्यात संपतील. मग तीच भूक, तोच अपमान. नाही, आता इतरांच्या मदतीवर अवलंबून राहायचं नाही. ना अमितवर, ना गावकऱ्यांच्या दयेवर. काहीतरी असं करायचं की रोज कमाई व्हावी, रोज स्वाभिमानाने जगावं. मनात विचार आला, गाय पाळावी. कमळादेवींना गाय पाळणं चांगलंच येत होतं. रामलालच्या काळात 2 गायी होत्या, पांढरी आणि तपकिरी. दूध काढणं, चारा कापणं, शेण उचलून खत करणं, वासराला खाऊ घालणं सगळं येत होतं त्यांना. दूध विकून चांगली कमाई होऊ शकते आणि घरी ताजं दूधही मिळेल. विलंब न करता त्या दुपारीच गावच्या सरपंच मोहनलाल यांच्याकडे गेल्या. मोहनलाल मोठे जमीनदार होते. गाई म्हशींचा मोठा व्यवसाय करत. जवळच त्यांचं फार्म होतं. सरपंच साहेब, मला एक चांगल्या जातीची दुधाळ गाय हवी आहे. मोहनलाल चकित झाले. चहाचा ग्लास ठेवून म्हणाले, कमळामाई, तू एकटी गाय पाळू शकशील का? काळजी कोण घेणार त्यांची? पण मग पुन्हा हसले आणि म्हणाले, चल माझ्याबरोबर फार्मवर, बघ चांगली निवडून घेते ते. त्यांनी अनेक गायी दाखवल्या. कमळादेवींनी एक जर्सी जातीची गाय निवडली. पांढरी तपकिरी, मोठमोठे डोळे, दररोज 15-16 लिटर दूध देणारी. किंमत 40,000. कमळादेवींनी मोलभाव न करता पैसे मोजून दिले. संध्याकाळपर्यंत गाय घरी पोहोचली, दोरीने बांधलेली. मोहनलालचा नोकर हिरवा चारा आणि सुकलेले गवतही घेऊन आला. कमळादेवींनी अंगणाच्या एका कोपऱ्यात जुनी जागा स्वच्छ केली, झाडू लावला, जुनं शेण काढून टाकलं, नवीन माती टाकली, गाय बांधली आणि पहिल्यांदा दूध काढलं. बादलीत गरमागरम दुधाचा ओघ पडताना ऐकून त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी गाईच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं, आता मी एकटी नाहीये बाई. जणू एखादा स्वतःचा जुना साथी मिळाला आहे. दुसऱ्या दिवसांपासून नवीन जीवन सुरू झालं. सकाळी 4 वाजताच उठायच्या, तेव्हा अंधार असायचा. गाईला चारा पाणी द्यायच्या, शेण काढायचं, दूध काढायचं, स्वतःच्या गरजेसाठी 2 लिटर ठेवायचं, चहासाठी आणि दही जमवण्यासाठी. बाकीचे 13-14 लिटर दूध गावच्या व्यापाऱ्यांना किंवा दूध डेअरीला विकायचं. दुधाला चांगली किंमत मिळू लागली. 50 रुपये लिटर. महिन्याला 20-22 हजार रुपये कमाई. आता घरात पुन्हा समृद्धी आली. चांगलं जेवण शिजू लागलं. नवे कपडे खरेदी केले. घराची छोटी मोठी दुरुस्ती करून घेतली. शरीरात ताकद परत आली.
चेहऱ्यावर तेज सुरकुत्या कमी दिसू लागल्या. गावकरी चकित झाले. काही महिन्यानंतर कमाई वाढली तेव्हा त्यांनी एक म्हैस सुद्धा विकत घेतली. दररोज 20 लिटरपेक्षा जास्त दूध देणारी. म्हशीचे दूध अधिक महाग, 60-70 रुपये लिटर. कमाई झपाट्याने वाढली. महिन्याला जवळपास 50,000 रुपये. आता इतके पैसे येऊ लागले की त्यांनी गावातील एका गरीब घरच्या मुलाला नोकर ठेवला. तो रोज सकाळ संध्याकाळ गाई म्हशीची काळजी घ्यायचा, चारा आणायचा. कमळादेवी आता फक्त स्वतःसाठी जगत नव्हत्या. गावात एखाद्या गरिबाच्या मुलीचं लग्न असेल तर त्या मदत करायच्या. नवीन साडी, भांडी किंवा 5-6 हजार रुपये. कोणी आजारी पडलं तर त्याला औषधांचा खर्च उचलायच्या. शहरात हॉस्पिटलमध्ये पाठवायच्या. लोक म्हणत, डॉक्टर साहेबांची आई तर साक्षात देवी आहे, दयेची मूर्ती. त्यांचा मान वाढला. मुले माई आजी म्हणून जवळ घेत, खेळत, गाईला चारा खाऊ घालत. स्त्रिया सल्ला घ्यायला येत असत, गायपालनाचा आणि शेतीचा. संध्याकाळी अंगणात बसून गाई म्हशीला चारा खाऊ घालताना त्या हसत. मनात गहन समाधान होतं. मी आता कोणाच्याही उपकाराखाली नाही. स्वतःचं पोट स्वतः भरते, स्वतःचा मान स्वतः राखते, स्वतःचं आयुष्य स्वतः जगते. शरीरात नवीन ऊर्जा होती. 60च्या पलीकडे वय असूनही त्या दिवसभर काम करत. लवकर दूध काढणं, दिवसभर घरकाम, बाजारात जाणं, संध्याकाळी हिशोब तोंड मिळवणे. लोक दाताखाली बोट दाबत असे. असं धाडस तर तरुण पोरही दाखवत नाहीत. एकटी बाई 2 जनावरं पाळते. कमळादेवी हसून म्हणत, जोपर्यंत हातपाय चालतात हार मानायची कशाला? देवाने ताकद दिली तर त्याचा वापर करून घ्या. आता रात्री झोप खोल आणि समाधानाची येईल. स्वप्नात रामलाल येत आणि हसत जणू गर्वानं म्हणतात, तू ठीक करत आहेस कमळा, मी बघतोय ना, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. रोज सकाळी कमळादेवी उठून तुळशीला अभिषेक करत आणि मनातच म्हणत, देवाची मी खूप खूप आभारी आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला दुसरी संधीच दिलीस. गावात त्यांची चर्चा सर्वत्र होती. चहाच्या दुकानात, मंदिरात, शेतात. जानकी काकी सर्वात जास्त आनंदित होत्या. रोज येत आणि म्हणत, कमळा, तू दाखवून दिलं की बाई किती ताकदवान असते. मजबुरीत सुद्धा हार मानत नाही. कमळादेवी हसून म्हणत, जानकी, मजबुरी माणसाला खूप काही शिकवते ग, आणि संयमही आणि धैर्यही. आता त्यांचं आयुष्य स्वावलंबनीचे जिवंत उदाहरण बनलं होतं. कोणी त्यांना बघून म्हणत, वृद्ध माणसाला शहराची चमक नाही, गावच्या मातीतच मान सन्मान आणि शांती मिळते. कमळादेवी फक्त हसत मौन राहत. त्यांना आता अमितची आठवण कमी येऊ लागली. जेव्हा ती यायची तर न क्षमा मागता, न रागवता. तो त्याच्या मार्गावर आहे शहराच्या जगात, मी माझ्या मार्गावर आहे या गावच्या मातीत. या आत्मविश्वासाने आणि समाधानाने त्या प्रत्येक नवीन सकाळचे स्वागत करत. एक स्वतंत्र, सन्मानित, सशक्त आणि आनंदी स्त्री म्हणून. शहराच्या चकाकीत बुडालेले अमितचे आयुष्य आता पूर्णपणे व्यस्तता आणि धावपळीत गुरफटले होते. दिल्लीतील भव्य भागातील पंचशील पार्कमधील त्याचा विलासी फ्लॅट, जिथे प्रत्येक संध्याकाळी दिव्यांची चकाकी असे. बाहेर पार्किंगमध्ये चमकदार लक्झरी कार उभ्या असत. मोठे खाजगी रुग्णालय, जिथे रुग्णांच्या लांबलचक रांगा लागत. श्रीमंत व्यापारी, नेते, सेलिब्रिटी. दिवसभर ऑपरेशन थिएटर, रुग्णांचे परीक्षण, कर्मचारी बैठका. संध्याकाळी वैद्यकीय परिषदा किंवा पुरस्कार समारंभ. नेहाच्या सामाजिक मेजवान्या तर घरच्या नित्यक्रमासारख्याच झाल्या होत्या. शनिवार रविवारी मैत्रिणी येत, दारूच्या बाटल्या उघडत. हसू, मजा, फोटो सेशन्स, बंटीची खाजगी शाळा, त्याच्या मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या, कोचिंग वर्ग. अमितला कमळादेवींची आठवण कधीतरीच यायची. कदाचित रात्री झोपताना किंवा एखादा जुना फोटो बघितल्यावर. पण लवकरच फोनची रिंग किंवा नेहाचा आवाज ती आठवण दडपून टाकायचा. नेहा आणि बंटी तर जणू त्यांना पूर्णपणे विसरलेच होते. घरात त्यांची चर्चाही होत नसे. ना स्वयंपाकघरात, ना जेवणाच्या टेबलवर. जणू त्या कधीही नव्हत्याच. एके दिवशी अचानक अमितच्या फोनची घंटी वाजली. अमेरिकेतून नंबर होता, हरीश काकांचा. ते रामलालचे धाकटे भाऊ होते. अमेरिकेत मोठा व्यवसाय करत, आयात निर्यात. वर्षातून एकदा भारतात येत, नातेवाईकांना भेटत. अमित बाळा, मी उद्या दिल्लीला पोहोचतोय, तुझ्या घरी थांबतो 2-3 दिवस. अमित आनंदित झाला.
काका उदार होते, दरवेळी चांगल्या महागड्या भेटवस्तू आणत. नेहानेही तयारी सुरू केली. घराची अतिरिक्त स्वच्छता करून घेतली. नवीन गाद्या, चादरी, पडदे लावले. खास रात्रीच्या जेवणाची योजना केली. चायनीज आणि कॉन्टिनेंटल पदार्थ, कारण काका विदेशी खाण्याचे सवयीचे होते. बंटीला नवीन कपडे दिले. दुसऱ्या दिवशी दुपारी हरीश काका आले. विमानतळावरून सरळ टॅक्सीने अमितच्या फ्लॅटवर. अमित आणि नेहाने स्वागत केले. ताट ओवळले. कुंकवाचा टिळा लावला. बंटी सांगितल्याप्रमाणे काकांच्या पाया पडला. काकांनी त्याला परदेशी चॉकलेट दिली. ड्रॉइंग रूममध्ये सगळे बसले. मऊ सोफ्यावर एसीच्या थंडगार हवेत. चहा कॉफी झाली. नाश्ता ठेवला. हरीश काकांनी इकडं तिकडं नजर फिरवली. मोठा LED TV, महागडे शोपीस, बाल्कनीतून उद्यानाचा देखावा. आणि मग हसत हसत विचारले, अमित, कमळा वहिनी तुझी आई दिसत नाहीये. कुठे आहेत? कुठे बाहेर गेलेत का? बोलव ना, मला त्यांच्या पाया पडायचं आहे. खोलीत एकदम गाढ शांतता पसरली. नेहाचा चेहरा पिवळा पडला. ती गोंधळून म्हणाली, काका, आईंना इकडे शहरात आणलं होतं, पण त्यांना शहराचं वातावरण अजिबात रुचलं नाही. धूळ, रहदारी, गोंधळ. त्या स्वतःच गावी परत गेल्या. त्यांना तिथली शुद्ध हवा, पाणी जास्त सहन होतं. हरीश काकांनी अमितकडे बघितलं. अमितची नजर खाली होती. हातातल्या कॉफीचा कप थरथरत होता. नेहाच्या आवाजात हलकासा कंप होता. हास्य बळजबरीचं होतं. हरीश काका अनुभवी होते. जग बघितलं होतं. समोरच्याचा चेहरा वाचता येत होता. त्यांना लगेच समजलं की काहीतरी लपवलं जाते, काहीतरी मोठं रहस्य. ते हसले आणि म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी मी हरिपूरलाच जातो. कमळा वहिनींना भेटून येतो. त्यांची बऱ्याच वर्षांनंतर भेट होईल. रात्रभर अमित आणि नेहा अस्वस्थ राहिले. रात्रीच्या जेवणानंतर बेडरूममध्ये नेहा म्हणाली, जर काका गावी गेले आणि आईंनी सगळं सांगितलं तर आपली प्रतिष्ठा गेली म्हणून समज. अमित अस्वस्थपणे म्हणाला, काय सांगेल आई? आपण तर म्हणून गेलो की तिला स्वतःला जायचं होतं. पण दोघांच्या मनात भीती होती. काकांचा राग, नातेवाईकांमध्ये गोष्ट पसरणं. बंटीही खोलीत शांत बसून ऐकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हरीश काका म्हणाले, चला अमित, नेहा, बंटी, सगळेच चला गावी. वहिनीला आश्चर्यचकित करूयात. अमित नकार देणार होता, पण काकांच्या डोळ्यात कठोरता होती. सगळे गाडीत बसून हरिपूरकडे निघाले. मार्ग लांबचा होता. महामार्गावर वाहतूक, मग गावचे कच्चे रस्ते. कोणी जास्त बोलत नव्हते. अमित वारंवार फोन बघत होता. नेहा खिडकीतून आकाशाकडे. बंटी हेडफोन लावून बसला होता. हरीश काका शांत होते, पण त्यांचे डोळे सर्व बघत होते. दुपारच्या सुमारास ते गावाला पोहोचले. गावाचा मुख्य रस्ता तोच जुना होता. धुळीचा रस्ता, दोन्ही बाजूंना हिरवीगार शेती, दूर मंदिराच्या घंटा. पण जसजसे कमळादेवींचे घर दिसू लागले, सगळे चकित झाले. आधी जिथे जुनी जीर्ण जनावरांची जागा होती, भिंती कोसळलेल्या, छपरातून पाणी टपकणारं, तिथे आता एक स्वच्छ, सुव्यवस्थित रंगकाम केलेलं घर होतं. भिंती नव्या रंगाच्या, छपरावर नवी कौलं, अंगण स्वच्छ सारवलेलं. समोर मजबूत कुंपण होतं, लाकडी आणि लोखंडी. कुंपणात 2 गायी आणि 2 म्हशी बांधलेल्या होत्या, निरोगी, चकाकणाऱ्या. एक नोकर हिरवा चारा टाकत होता. घराबाहेर स्टीलच्या चकचकीत बादल्या ठेवलेल्या होत्या, दुधाने भरलेल्या. दार उघडच होतं. आतून स्वयंपाकघरातील सुगंध बाहेर येत होता. तेवढ्यात मागून जानकी काकींचा तीक्ष्ण, व्यंगात्मक आवाज आला, अरे अमित बाळा, आज तू आलास? इतक्या महिन्यानंतर तुझ्या आईची आठवण आली? डॉक्टर साहेबांना वेळ मिळाला वाटतं. अमितने मान खाली घातली. आतला देखावा आणखी चकित करणारा होता. घर चमकत होतं. भिंती स्वच्छ, जमिनीवर नवीन सिमेंटच्या फरशा, स्वयंपाकघरात स्टीलची नवीन भांडी, गॅस, अगदी फ्रीज सुद्धा. अंगणात कमळादेवी गाईंचं दूध काढत होत्या. पांढरी सुती साडी नेसलेल्या, केस बांधलेलं, चेहऱ्यावर चैतन्य आणि आत्मविश्वास, निरोगी शरीर, चालताना तोरा. त्या इतक्या आनंदी आणि सशक्त दिसत होत्या, जितक्या शहरातल्या फ्लॅटमध्ये कधीच दिसल्या नव्हत्या. अमितने दुरून आईला बघितलं आणि अचानकच त्याचे पाय डगमगले. जणू विजेचा धक्काच बसला. धावत आईजवळ गेला आणि तिच्या पायांवर कोसळला. आई, आई, मला माफ कर. मी तुला किती दुःख दिलं ग. तो जोरजोरात रडू लागला. जणू लहान मुलंच रडत होतं. कमळादेवींनी दुधाची बादली एका बाजूला ठेवली. मुलाला प्रेमाने उठवलं. अमित, रडू नकोस बाळा, उठ, सगळं ठीक आहे आता.
त्यांच्या आवाजात खोल प्रेम होतं, पण कुठेही दोषारोप किंवा कडवटपणाचा थोडा सुद्धा नव्हता. जणू सगळं विसरल्या होत्या. हरीश काका सर्व बघत होते. डोळे ओले पण चेहरा कठोर होता. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, वा अमित वा, तू तर आई वडिलांचं नाव खूप रोशन केलंस, मोठा डॉक्टर बनलास, लाखो कमावतोस, पण तू असताना तुझ्या आईला हे दिवस बघावे लागले, एकटेपणा, भूक, मजुरी. मी विचारही केला नव्हता. अमित रडत रडत म्हणाला, काका माझी मजबुरी होती. नेहा. हरीश काकांनी मध्येच अडवलं आणि म्हणाले, मजबुरी? मला सगळं कळतंय. सुनबाई नेहा, तुला तुझ्या सासूबाईंचा चेहरा आवडत नाही का? त्यांचा एक डोळा कृत्रिम असल्यासारखे तुला तुझ्या हाय सोसायटीत लाज वाटत होती ना? पाट्यांमध्ये लपवत होतीस. नेहा निरुत्तर झाली. तिचा चेहरा लाल झाला, नंतर फिकट पडला. बंटीही मान खाली घालून उभा होता, पायाने जमीन खोदत होता. हरीश काका कमळादेवीकडे वळले. अगोदर त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले, वहिनी, आता वेळ आली आहे. सगळ्यांना सत्य समजलंच पाहिजे. हे रहस्य लपवून काही फायदा नाही, ना तुमचा ना कुटुंबाचा. कमळादेवींनी नकार दिला. भाऊजी राहू द्या हो, आता त्या जुन्या गोष्टी झाल्या, आता काय उपयोग? पण हरीश काकांनी ऐकलं नाही. त्यांनी अमितकडे बघितलं आणि हळू गंभीर आवाजात सांगितलं, अमित, जेव्हा तू 5-6 वर्षांचा होतास तेव्हा खूपच शैतान होतास. एक दिवस स्वयंपाकघरात खेळत होतास. गरम तेलाची मोठी कढई चुलीवर होती. भजी तळली जात होती. तू अडखळलास आणि कढईत पडता पडता वाचलास. तुझ्या आईने तुला वाचवण्यासाठी जोराने ओढलं. तू वाचलास, पण कढई पडली आणि उकळत्या तेलाचे थेंब थेट तिच्या डाव्या डोळ्यावर पडले. जळजळ इतकी तीव्र की डोळा कायमचा गेला रे. डॉक्टरांनी सांगितलं डोळा काढावाच लागेल. तुझ्या जीवनाच्या बदल्यात तुझ्या आईने स्वतःच्या डोळ्याची आहुती दिली. हाच तो डोळा आता कृत्रिम आहे, जो बघून तुझ्या पत्नीला लाज वाटते. हे ऐकून खोलीत एक गाढ शांतता पसरली. हरीश काकांचे बोलणे ऐकून अमितच्या पायाखालची जमीनच निसटून गेल्यासारखी झाली. तो पुन्हा आईच्या पायांवर लोळून रडू लागला, पण यावेळी अधिकच जोरात. आई, मला माहिती नव्हतं. मला कधीच का नाही सांगितलं? मी खरंच आंधळा होतो, आंधळा. नेहा आणि बंटीही पायांवर कोसळले. नेहा रडत म्हणाली, आई, आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला खूप लाज वाटते. आजपासून तुम्ही आमच्याबरोबर राहाल. तुम्हाला इतकं कष्ट करायची काहीच गरज नाही. आम्ही तुमची सेवा करू मनापासून, खरंच. बंटीही रडत होता आणि म्हणाला, आजी, मी तुला टोमणे मारले, गावंढळ म्हटलं. मला खूप लाज वाटते. आता मी असं कधीही करणार नाही. कमळादेवींनी सर्वांना प्रेमाने उठवलं. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं. त्यांनी अमितला मिठी मारली. नेहाच्या डोक्यावर हात फिरवला. बंटीच्या गालाला चिमटा काढला आणि हसत म्हणाल्या, सगळं माफ बाळांनो. आईचं हृदय मोठं असतं. जितकं दुःख सहन करतं तितकंच प्रेमही देतं. पण जेव्हा अमितने अश्रू पुसत म्हटलं, आई, आता चल आमच्याबरोबर. शहरात आरामात राहा. हा सगळा कामधंदा सोडून दे. आम्ही तुझी काळजी घेऊ, तुला सुखात ठेवू. तेव्हा कमळादेवींनी स्पष्ट आणि दृढ स्वरात नकार दिला. नाही बाळा, आता शहरात जाण्याचा प्रश्नच नाही. इथे मी आनंदी आहे, स्वावलंबी आहे. स्वतःचा मान स्वतः कमावते. इथे लोक मला आदर देतात, आपलं मानतात. तिथे मी ओझं होते. पाहुणी नव्हते, पण ओझं होते. मी नाही येऊ शकत बाळा. अमितने वारंवार विनंती केली, हात जोडले. नेहानेही रडत म्हटलं, आई, आम्ही बदललो आहे खरंच. पूर्वीसारखं परत होणार नाही. घरात तुमचा पूर्ण सन्मान असेल, तुम्हाला वचन देतो. पण कमळादेवी अडूनच राहिल्या. बाळा, आता माझं आयुष्य इथेच रुजले. ह्या गाई म्हशी माझं कुटुंब आहेत. त्या मला रोज सकाळी जागं करतात, रोज कमाई देतात. गावचे लोक माझे आपलेच आहेत. मी इथे सन्मानानं जगते, कोणाच्याही दयेवर नाही. तुम्ही लोक आनंदात राहा. कधीतरी या, तेच पुरेसं आहे. शेवटी सगळे नाईलाजाने तयार झाले. जाताना अमितने आईला एक जाड लिफाफा देऊ करायचा प्रयत्न केला. लाखो रुपये होते त्यात. कमळादेवींनी लिफाफा बघितला आणि मनात त्या शेळ्या कडक भाकऱ्यांची आठवण आली, ज्या बैलगाडीतून चोरून खाल्ल्या होत्या, भुकेने थरथरत्या हातांनी. सगळं आठवल्यावर त्यांचं हृदय थरारलं, डोळे ओले झाले. त्यांनी लिफाफा परत केला आणि म्हणाल्या, बाळा, मला पैशांची गरज नाही. माझे हात पाय चालतात, मन काम करतं.
तू तुझं कुटुंब पहा, नेहाला बंटीला पहा, त्यांची हौस पूर्ण कर. त्यांना तुझ्या प्रेमाची गरज आहे. हे पैसे तू तुझ्याजवळच ठेव, तुला तुझ्याच कामी लागतील, बंटीच्या शिक्षणात किंवा अजून दुसऱ्या कामात. नंतर सगळ्यांना अंगणात बसवून कमलादेवींनी जेवण दिलं आणि शांत गंभीर आवाजात सांगितलं, बाळांनो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, यशावर कधीही घमंड करू नका. पैसा, नाव, कीर्ती हे सगळं येत जात राहतं आणि संकटात कधीही हार मानू नका. जीवनात चढ उतार येतात, पण माणसाची खरी ताकद त्याच्या हिमतीतच असते. मी सगळं सहन केलं, एकटेपणा, भूक, अपमान, पण हार मानली नाही. स्वतःला पुन्हा उभं केलं. तुम्हीही कधी हार मानू नका. अमित, नेहा आणि बंटी अश्रू ढाळत गाडीत बसले. हरीश काकांनी कमलादेवींना मिठी मारली आणि म्हणाले, वहिनी, तुम्ही आज संपूर्ण कुटुंबाला जीवनाचा सर्वात मोठा धडा शिकवला की मान सन्मान खरेदी होत नाही, कमवायला लागतो. गाडी गावातून दूर निघून गेली. गाडी मागची धूळ उडत राहिली. कमलादेवी अंगणात उभ्या राहिल्या. गाडी दिसेनापर्यंत दूरपर्यंत बघत राहिल्या. नंतर हसल्या आणि गाईजवळ जाऊन दूध काढू लागल्या. जानकी काकी जवळ आल्या आणि म्हणाल्या, कमळा, तू बरोबर केलंस, त्यांच्याबरोबर गेली नाहीस, तिथे पुन्हा तुझ ओझ ठरली असतीस. कमलादेवी म्हणाल्या, जानकी, माफ करणं सोपं असतं, पण स्वतःचा मान स्वतःलाच वाचवावा लागतो. दुसऱ्यांच्या दैवावर जगणं हे ओझं बनून राहतं. संध्याकाळी गावात बातमी पसरली. डॉक्टर साहेब आले होते, रडले होते, माफीही मागितली होती, पण कमलादेवी गेल्या नाहीत. लोक कमलादेवींकडे येऊ लागले, कोणी कुशलता विचारायला, कोणी त्यांच्या धाडसाचं कौतुक करायला. कमलादेवी फक्त हसायच्या आणि सर्वांना चहा पाजायच्या. गाईच्या ताज्या दुधाचा चहा करायच्या. त्या रात्री कमलादेवींनी रामलालच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावला आणि म्हणाल्या, अहो, बघताय ना, मी हार मानली नाही. तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत होता ना. नंतर तुळशीची माळ जपली, मंत्र म्हणाल्या आणि झोपल्या. झोप खोल आणि समाधानाची होती. बाहेर कुंपणात गाई म्हशी रेकायला लागल्या. जणू अभिनंदन देत होत्या, जणू म्हणत होत्या, माई, आम्ही तुझ्यासोबत आहोत. कमलादेवींचे आयुष्य आता एक जिवंत उदाहरण बनले होते की म्हातारपणातही माणूस नवीन सुरुवात करू शकतो, स्वतःला पुन्हा उभं करू शकतो आणि मानसन्मान नेहमी स्वतःलाच कमवावा लागतो. कोणाकडून मागवून किंवा कोणाकडून अपेक्षा करू नये. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कमलादेवींनी अमित आणि नेहाला लगेच माफ केले, ते योग्य की अयोग्य हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.